मित्रांनो नमस्कार. आज पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत हा व्हिडिओ मी आपल्यापुढे सादर करत आहे. मित्रांनो, यापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबत 2 व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेले आहेत. या दोन्ही व्हिडिओंना साधारणतः 30,000च्या आसपास व्ह्यूज, म्हणजे साधारणतः 30,000 नागरिकांनी आणि श्रोत्यांनी हे व्हिडिओ बघितलेले आहेत. अल्पावधीत सुरू केलेल्या या यूट्यूब चॅनलला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहेत. त्याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून धन्यवाद. त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या बाबत आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर धुमसत आहेत, त्यावर भाष्य करण्यासाठी आणि त्यावर विवेचन करण्यासाठी मी आपणासमोर आलेलो आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी परवा जे विधान केलं की मराठा समाज आणि कुणबी समाज या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत आणि कुठलाही जातीवंत 96 कोळी मराठा समाज हा कुणबीचा प्रमाणपत्र घेणार नाहीत, किंबहुना घेऊ शकत नाहीत, असं वादग्रस्त विधान हे राणेंनी केलेले आहेत. आणि हे विधान करत असताना त्यात भर म्हणून की काय, कोकणातील रामदास कदम यांनीही नारायण राणेंच्याच वक्तव्यावर वक्तव्य करून एक प्रकारे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जी मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूप धारण केलेलं आहे, त्या आंदोलनाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे रामदास कदम, नारायण राणे आणि त्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहेत. मित्रांनो, नारायण राणे, रामदास कदम आणि राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये जी वादग्रस्त विधानं करण्याची जी स्पर्धा ही महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, ही स्पर्धा ही कोणाच्या सांगण्यावरून निर्माण झालेली आहे आणि जणू काही त्यामध्ये कोण अधिकाधिक चिथावणीखोर वक्तव्य करतं अशी स्पर्धा ही दिसून येत आहेत. आणि याच्या पाठीमागे बोलविते धनी कोण आहेत, त्यांचे वरदहस्त कोण आहेत, हे वेगळे सांगण्याची आता मात्र आवश्यकता नाही. राणेंनी आणि विखेंनी यापूर्वी अनेक वेळेस आपल्या राजकीय भूमिका या बदललेल्या आहेत. अनेक वेळेस त्यांनी राजकीय मंगळसूत्र देखील बदललेले आहेत. त्यामुळे राणेंना आणि विखेंना आणि कदमांना हे किती गांभीर्याने मराठा समाज घेईल अशी फार मोठी शंका ही मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. किंबहुना हे जे वक्तव्य आहेत विखेंचं आणि राणेंचं आणि कदमांचं, याबाबत मराठा समाजामध्ये प्रचंड मोठा संताप आणि आक्रोश हा निर्माण झालेला आहे. ज्या राणेंनी हे विधान केलेले आहे की जातीवंत 96 कोळी मराठा हे कुणबीचं प्रमाणपत्र घेऊ शकत नाहीत, हे विधान राणे साहेबांपुरतं जरी मर्यादित असलं, किंबहुना राणे आणि त्यांच्या कुटुंबाला हे कुणबीच्या प्रमाणपत्राची आज मात्र आवश्यकता नाही, हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. कारण राणे साहेबांनी, कदमांनी आणि विखेंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या 40 पिढ्या बसून आरामशीर जगतील अशी सोय ही करून ठेवलेली आहे. एवढं ऐश्वर्य आणि एवढं आर्थिक साम्राज्य हे या कुटुंबाचं आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, 2013 मध्ये नारायणराव राणे समिती गठीत करण्यात आलेली होती. त्यावेळेस राणे हे उद्योग मंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती निर्माण झालेली होती. या समितीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वे करून, काही ठिकाणी स्थळ पाहणी आणि स्थळ निरीक्षण करून तो जो अहवाल आहे तो महाराष्ट्र शासनाला सादर केलेला होता. त्या अहवालामध्ये, राणे समितीच्या अहवालामध्ये अतिशय स्पष्टपणाने म्हटलेलं होतं की मराठे आणि कुणबी आणि मराठे या दोन्ही जाती भिन्न भिन्न नसून एकच आहेत. त्यामुळे मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कुठलीही हरकत नसावी, किंबहुना मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी शिफारस ही नारायण राणे समितीने त्यावेळेस राज्य सरकारला केलेली होती. आणि नारायण राणेंनी देखील याबाबत अनेकदा मराठा समाज आणि कुणबी हे एकत्रच असल्याची विधानं
आणि डरकाळ्या या अनेकदा फोडलेल्या आहेत. हे सुज्ञ वाचकांना आणि श्रोत्यांना हे आठवत असेल. मित्रांनो, अचानक राणे साहेबांनी जी भूमिका घेतलेली दिसते, ती भूमिका ही सहजासहजी घेतलेली दिसत नाहीत. मराठा समाजाच्या आंदोलन जे चालू आहेत, त्या आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी किंबहुना मूळ उद्देशापासून ते आंदोलन बाजूला कसं जाईल, हीच कूटनीती ही राणे साहेबांची त्यांच्या विधानामागे स्पष्टपणाने दिसून येत आहेत. ज्या तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची फार मोठी बीज ही आपल्या अभंगातून पेरलेली आहेत. त्या संत तुकाराम महाराजांनी मराठा आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि त्यांच्या अभंगातून हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेले आहेत. मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच असल्याचं त्यांचे जे वंशज आहेत सदानंद मोरे, त्यांनीही याबाबत अतिशय स्पष्टपणाने दुजोरा दिलेला आहे. कारण जे सदानंद मोरे आहेत ते इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत आणि त्यांनीही कुणबी आणि मराठे हे एकच असल्याने पर्यायाने त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका यापूर्वी अनेकदा मांडलेली आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना कोळवाडी भूषण म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. कोळवाडी म्हणजे शेतकरी आणि यातूनच महात्मा ज्योतिराव फुलेंनीही त्यावेळेस आपल्या ग्रंथांमधून आणि आपल्या वाणीतून मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं स्पष्टपणाने त्यांच्या ऐतिहासिक अशा सत्यतेतून आणि वाणीतून हे स्पष्ट झालेले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हू वाज शूद्र, शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये वैदिक व्यवस्थेने मराठा समाजाला हे मागासले असल्याचं आणि शूद्र असल्याचं ऐतिहासिक पुरावे हे त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. याही पेक्षा मागच्या काही काळांमध्ये म्हणजे साधारणतः 150 वर्षापूर्वी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र प्रकरणामध्ये वेदोक्त मंत्र हा तुम्हाला म्हणता येणार नाहीत कारण राजश्री शाहू महाराज हे शूद्र असल्याचं त्यावेळेच्या पंडितांनी त्यांना सांगितलं होतं आणि त्या वेदोक्त मंत्र प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हा गदारोळ झालेला होता. हेही वाचकांना आठवत असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना जो राज्याभिषेक 350 वर्षापूर्वी झालेला होता, त्या राज्याभिषेकाला विरोध देखील महाराष्ट्रातील काही मंडळींनी हा केलेला होता. तो विरोध करण्यापाठीमागचं जर प्रमुख कारण कुठलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत आणि शूद्रांना राज्याभिषेक करता येणार नाहीत अशा अनेक सत्यतेच्या कसोटीवर ऐतिहासिक असलेले पुरावे हे शासन दप्तरी हजारो पुरावे हे या ठिकाणी सापडलेले आहेत. असं असताना देखील मराठा समाजाला मराठा आरक्षणापासून हेतुता दूर ठेवण्याचं काम हे राज्यकर्ते मंडळी आणि प्रस्थापित मंडळी त्यांच्या राजकीय सोयीसाठी हे करत आहेत. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या मराठा समाज ओबीसीमध्ये आरक्षण मागत आहेत तो मराठा समाज आणि ओबीसी समाज हा महाराष्ट्रामध्ये सख्या भावासारखा आजही गावगाड्यामध्ये गावकुसामध्ये राहत आहेत. कुठल्याही ओबीसी बांधवाला जर विचारलं तर ओबीसी बांधव सांगतो की मराठा समाज हा खरोखर गरीब आहेत आणि आम्हाला ज्या सवलती शिक्षणामध्ये मिळतात त्या तुमच्या गरीब लेकरांना ह्या मिळाल्या पाहिजेत. त्यांनाही शिक्षणामध्ये आणि रोजगारामध्ये आरक्षण हे मिळायला हवं अशी प्रामाणिक भूमिका आणि प्रामाणिक समंजसपणा हा अनेक सामान्य ओबीसी कुटुंबामध्ये आजही खाजगीमध्ये आणि जाहीरपणाने बोलला जात आहेत. किंबहुना या मराठा आरक्षणाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ज्यांचा कोणाचा विरोध आहे ते प्रामुख्याने ओबीसी समाजाची जी घाऊक मक्तेदारी, जी घाऊक ठेकेदारी ह्या मंडळींनी घेतलेली आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ही ठेकेदारी आणि यातूनच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका
ही घेतलेली आहेत. मित्रांनो, राणे, कदम आणि विखेंनी जरी समाजात संभ्रम निर्माण केला असला तरी मराठा समाज हा आता जागृत झालेला आहे. तो आता सहजासहजी या प्रस्थापित बड्या बड्या राजकीय मंडळींना आणि बड्या बड्या राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावाला हात झुगारून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये त्याचा उद्रेक आणि त्याचं लोण आणि त्याची जी धग आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणावर फैलावलेली आहेत. आणि त्यातूनच की काय, मराठा समाजाच्या गावांमध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आज हा व्हिडिओ मी बनवत असताना 659 गावांमध्ये हे राज्यकर्त्यांना आणि पुढाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना गावामध्ये प्रवेशबंदी केलेली आहेत. आणि त्यातूनच काही ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका झाल्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये नो इलेक्शन, आरक्षण मिळत असेल तरच इलेक्शन घ्या, अशी भूमिका ही मराठा समाजातील जुन्या जाणत्या आणि अलीकडच्या समंजस तरुणांनी घेतलेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, 14 ऑक्टोबरला जी जरांगे पाटलांची सभा ही आंतरवली सराटीमध्ये झाली होती, त्या सभेच्या अगोदर 13 तारखेला कोट्यावधी लोक एका माणसाच्या, जो माणूस अल्पभूधारक आहे, त्याच्या इशाऱ्यावर 1,49,00,000 लोक जमा होतात. तेव्हा त्यातून निर्माण होणारी जी चीड आहे, जो संताप आहे, तो संताप हा अतिशय स्पष्टपणाने हा दिसून येत आहे. तुम्ही कुणीही कितीही मराठा समाजाच्या आरक्षणाला आज विरोध करत असले, किंबहुना मराठा समाज आणि कुणबी हे भिन्न भिन्न जातीचे आहेत असे वादग्रस्त विधानं जरी करत असले तरी मराठा समाज आता राज्यकर्त्यांना हा सहजासहजी रस्त्याने पायी चालू देणार नाहीत. तो त्यांना सुखाने झोपू देणार नाहीत. अशी परिस्थिती आज गावकुसावर निर्माण झालेली आहेत, समाजामध्ये निर्माण झालेली आहेत. आणि यातूनच की काय, जो 40 दिवसाचा अल्टिमेटम हा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला आहे, तो अल्टिमेटम अजून 24 तासांनी हा पूर्ण होणार आहे. तो जर शब्द मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला आहे, तो शब्द प्रामाणिकपणाने पार पाडण्याची भूमिका ही राज्यकर्ते पक्षाची असली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी याबाबत मराठा समाजाला जो शब्द दिलेला आहे, जे आश्वासन दिले आहे, त्या आश्वासनाची ही पूर्ती ही राज्य सरकारने केली गेली पाहिजे. तरच हा मराठा समाजाचा उद्रेक हा भविष्यामध्ये शांत झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना असं वाटतं की आपण जर कुणबीचे प्रमाणपत्र घेतले, विशेषतः 96 कोळी मराठा आणि जे जातिवंत मराठा म्हणून समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मिरवतात, त्यांना जर असं वाटत असेल की आपली जात बदलेल कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन, तर त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणाने लक्षात घ्यावी. तुकाराम महाराजांनी बरे झालो आम्ही देवा कुणबी झालो, नाहीतर दंभेची असतो मेलो, हे जे विधान 350 वर्षापूर्वी केलेले होते, हे विधान संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांनी केलं असताना तुकोबा महाराज हे जातिवंत मराठा होते आणि विशेष म्हणजे ते जातिवंत श्रीमंत मराठा होते. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तुकोबा महाराजांनी त्यावेळेस शेतकऱ्यांना, कुणबटांना शेती कसण्यासाठी, त्याला औतफाटा देण्यासाठी, त्याला बियाणे पुरवण्यासाठी जी कर्ज दिलेली होती, ती कर्ज नंतरच्या काळामध्ये ते जे कर्ज खतं आहेत, ते कर्ज खते इंद्रायणीमध्ये बुडवून शेतकऱ्यांना, बळीराजांना ही कर्जमुक्ती दिलेली होती. भारताच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा जर कुठला महापुरुष या देशामध्ये झाला असेल तो या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्या महापुरुषाचं नाव आहे संतश्रेष्ठ तुकोबाराय भोल्लोबा मोरे. याच तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आणि आपल्या अनेक दाखल्यातून मराठा आणि कुणबी
आणि कुणबी आणि मराठे हे एकच आहेत. हे आपल्या ऐतिहासिक अशा सत्यतेतून आणि कागदपत्रातून आणि अभंगातून हे महाराष्ट्रासमोर उभे केलेले आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत कुठलाही लपंडावाचा खेळ न घालता 24 तासामध्ये किंबहुना 48 तासामध्ये मराठा आरक्षणाची प्रक्रिया ही पूर्णपणे पार पाडावी, अशीच मराठा समाजाची भूमिका आणि मराठा समाज आज राज्यकर्त्यांकडे डोळे लावून बसलेले आहेत. नारायण राणे, विखे पाटील, कदम या मंडळीने मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं आणि दुही निर्माण करण्याचं काम हे करू नये. कारण मराठा समाज आता पूर्णपणे एकवटलेला आहे. त्यांची अस्मिता, त्यांचा स्वाभिमान हा जागृत झालेला आहे. म्हणून नारायणराव विधानं करताना जरा सबुरीने करा. कारण दृष्टांचा संहार करण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाला हेतुता विरोध करणारे जे झारीतील शुक्राचार्य आहेत, त्या शुक्राचार्यांचा नायनाट करण्यासाठी मनोज जरांगेच्या रूपाने मथुरेमध्ये एक कृष्णाने जन्म घेतलेला आहे. याची जाण आणि जाणीव तुम्ही ठेवा. आणि अलीकडच्या काळामध्ये जो झंझावात आणि जो आगेमोहोळ हे जरांगे पाटलांनी आणि मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले आहेत, त्या आगेमोहोळ्याशी खेळण्याचं काम हे राज्यकर्त्यांनी आणि प्रस्थापित श्रीमंत मराठ्यांनी हे करू नयेत. गरीब मराठा समाजाच्या अन्नामध्ये विष कालवण्याचं काम हे प्रस्थापित मराठ्यांनी करू नये. नाहीतर पुढच्या काळामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठे असा संघर्ष निर्माण होईल. याची खुणगाठ आपण मनाशी बांधा. एवढीच या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्थापित मराठा समाजाला विनंती करतो. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.